मराठ्यांचा वादळ आता दिल्लीत धडकणार, मुंबईतील यशानंतर जरांगेंचा मोठा निर्णय। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली, मराठवाड्याचं स्वप्न पूर्ण झालं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा। पंतप्रधान मोदींमुळेच रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं, मोदींनी 10 वर्षांमध्ये 21,000 कोटी रुपये दिले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींचं कोड कौतुक। मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ करणार, सरकारनं मराठवाड्यात पाणी आणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस, भाजपसाठी मोदींचा अमृत महोत्सव एक भावनिक क्षण। देशभरामध्ये भाजपकडून विविध कार्यक्रमांचं वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजन। मराठ्यांच्या विरोधात ओबीसी झाल्या आक्रमक, मराठ्यांच्या शासनादेशाच्या विरोधात हिंगोलीमध्ये ओबीसी मोर्चा। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना निंदनीय, हा तर महाराष्ट्र पेटवण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। दादर पोलीस स्थानकामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, मोदींच्या वाढदिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा घडला, पोलीस तपासाचा मुख्य रोख खोडसाळपणाकडे। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा झालीय विटंबना। अजित पवारांच्या गाडीसमोर तरुणाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न, ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीची शेखर थोरातची मागणी, बीडच्या नगरनाका इथली घटना। मराठा समाजाला आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू, हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्रांचं वाटप। छगन भुजबळांच्या बेनामी संपत्तीची पुन्हा चौकशी, मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विशेष न्यायालयाकडून चौकशी करण्याचे आदेश। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी माओवाद्यांचे पांढरे निशाण, आम्हाला संघर्ष नकोय, माओवाद्यांकडून महिनाभरासाठी संघर्ष विरामाचा प्रस्ताव। स्थानिक निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होणार, मुंबईची निवडणूक ही सगळ्यात शेवटी होणार, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती। पुण्यातील रस्त्यांवर लवकरच धावणार डबल डेकर बस, पुढील 8 ते 15 दिवस डबल डेकर बसची ट्रायल रन होणार। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करा आणि अहवाल पाठवा, पालकमंत्र्यांनी 2 दिवसात आढावा घ्यावा, अजित पवारांच्या पालकमंत्र्यांना सूचना। साताऱ्यातील कृष्णा आणि वेण्णा नदीवरील पुलाची दुरवस्था, 4 मंत्री असताना देखील रस्त्याची चाळण कशी काय, वाहनधारकांसह नागरिकांचा संतप्त सवाल। जळगाव जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपलं, जामनेर पाचोरा तालुक्यामध्ये अनेक नदी नाल्यांना ओसंडून पूर, शेतीचं मोठं नुकसान, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी।